राज्यातील उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवरती नेण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीमध्ये जवळपास 1,20,220 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली। त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक ही तळोजा MIDC मध्ये होणार आहे। टॉवर सेमीकंडक्टरच्या माध्यमातून अदानी समूह 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। अॅनालॉग आणि मिक्स सिग्नल यासाठी आवश्यक सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात येईल। पहिल्या टप्प्यात महिन्याला 40,000 वेपर्स तर दुसऱ्या टप्प्यात 80,000 वेपर्स तयार करण्यासाठी हा प्रकल्प उभा राहील। यातनं 5,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। तर दुसरा प्रकल्प जर्मन कार कंपनी वॉक्सवॅगनचा असणार आहे। पुण्याजवळच्या चाकण MIDC मध्ये इलेक्ट्रिक कार निर्मितीचा हा प्रकल्प वॉक्सवॅगनला उभारायचा आहे। त्यासाठी वॉक्सवॅगन 15,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातनं 1,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। तिसरा प्रकल्प संभाजीनगरमध्ये औरिक सिटीमध्ये उभारला जाईल। त्यासाठी टोटिया किर्लोस्कर समूह 21,273 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल। त्यातनं सुमारे 8,800 जणांना नोकऱ्या मिळतील असा अंदाज आहे। टोयोटा वॉक्सवॅगन या कंपन्यांची ही गुंतवणूक आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय राज्यात लाखोंची गुंतवणूक होतीये। प्रकल्प एक आहे, अदानी समूह गुंतवणूकदार आहेत आणि गुंतवणूक होतीये 83,947 कोटींची। नाव आहे टॉवर सेमीकंडक्टर आणि स्थळ असणार आहे तळोजा MIDC। यात उत्पादन कशाचं होईल तर अॅनालॉग आणि मिक्स सिग्नलसाठी आवश्यक सेमीकंडक्टर चिप बनवल्या जातील। त्यामुळे 5,000 जणांना रोजगार मिळणार आहे। दुसरा प्रकल्प आहे स्कोडाचा, स्थळ आहे चाकण MIDC पुण्यामध्ये। तर गुंतवणूकदार वॉक्सवॅगन आणि गुंतवणूक आहे 15,000 कोटींची। उत्पादन होणार आहे इलेक्ट्रिक कारचं, ज्यासाठी 1,000 लोकांना रोजगार मिळू शकणार आहे। तर तिसरा प्रकल्प आहे टोयोटाचा, स्थळ आहे औरिक सिटी छत्रपती संभाजीनगर। गुंतवणूक असणार आहे टोयोटा किर्लोस्कर 21,273 कोटींची गुंतवणूक केली जाईल आणि उत्पादन कशाचं होईल तर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारचं उत्पादन होईल। यासाठी 8,700 लोकांना रोजगार मिळणार आहे। असे हे 3 दणदणीत मोठे प्रकल्प हजारो कोटींचे महाराष्ट्रात दाखल होत आहेत।